संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पुढची सुनावणी 26 मार्चला होणार आहे। केजच्या विशेष मकोका कोर्टामध्ये आज जी सुनावणी होती त्या दरम्यान आता आजची सुनावणी पुढे ढकलली गेलेली आहे कोर्टाकडून आणि आता पुढची तारीख सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये दिली गेलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जी सुनावणी आहे ती आता 26 मार्चला होणार आहे। आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची अपडेट या सगळ्या प्रकरणातली आपण बघतोय। केजच्या विशेष मकोका कोर्टाने आजची सुनावणी पुढे ढकललेली आहे। देशमुख हत्या प्रकरणात पुढची सुनावणी आता 26 मार्चला होणार आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। उदय, काय नेमकं कारण यामागे दिलं गेलेलं आहे सुनावणी पुढे ढकलण्यामागे? संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे त्या प्रकरणाची दुसरी सुनावणी आज केजच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये झाली। यावेळी आरोपींचे आणि सरकारी पक्षाचे वकील हजर होते आणि यावेळी आरोपींच्या वकिलांनी आम्हाला या संदर्भात जे आरोपीचे जबाब घेतले आहेत कलम 164 प्रमाणे ते आम्हाला अद्याप मिळाले नाहीत। तसेच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या संदर्भात देखील आम्हाला माहिती मिळाली नाही अशी जी मागणी न्यायालयाकडे केली होती आणि मग त्यानंतर न्यायालयाने या संदर्भात सरकारी पक्षाला देखील माहिती विचारली की हे सगळे जो दस्तावेज आहे ते आरोपींच्या वकिलाला का उपलब्ध झाला नाही, तर तपास अधिकारी देखील सुट्टीवर होते। तसेच काही प्रक्रिया बाकी असल्याचं वकिलांनी सांगितलं, सरकारी वकिलांनी। मग त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 रोजी ठेवली आहे आणि 26 रोजी आता या प्रकरणातील जे सरकारी बाजूचं म्हणणं आहे ते देखील सादर केलं जाणार आहे आणि त्यानंतरच कुठेतरी या सगळ्या प्रक्रियेला न्यायालयीन प्रक्रियेला वेग येऊ शकणार आहे। रिद्धी, अगदी, त्यामुळे पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। उदय तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।